विज्ञानाची सृष्टी घेतली, विज्ञानाची सृष्टी घेतली, दृष्टी घेऊया रे, दृष्टी घेऊया रे, भवतालीचे विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे, भवतालीचे विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे, प्रश्न विचारूया रे। ब्रह्मांडातील पृथ्वीवरती जीवन घडले कसे, वसुंधरेवर पाणी वायू सजीव बनले कुठे, ब्रह्मांडातील पृथ्वीवरती जीवन घडले कसे, वसुंधरेवर पाणी वायू सजीव बनले कुठे। शास्त्रीय तत्व बाह्य वातावरण याच्यातील साम्य बघण्याची संधी देणे, विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्टी विकसित करणे, विज्ञान नियम महत्त्वाचे व्यवहारामध्ये कसे उपयोग होऊ शकतो या गोष्टी बघणे। याच्यामध्ये विज्ञान मंडळामध्ये अनेक प्रकारचे संग्रह असतात, कोणी पानांचा संग्रह करतो, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे खड्यांचे म्हणजे खडक असतात त्यांचा संग्रह करत असतो, वेगवेगळ्या स्थापनेसाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोरे सर, त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री इंगळे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक चव्हाण सर, केळकर सर, तसेच शालेय प्रमुख डोंगरेगाव साहेब आणि माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा विज्ञान शाखामध्ये दरवर्षी आपण त्या ठिकाणी स्थापना करत असतो, स्थापन केलेला आहे। या स्थापनेनिमित्ताने आपण या छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे आजचे जे अध्यक्ष आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मोरे सर, ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, यांनी आज आपल्याला बोलून असं मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांना पण प्रयोगासाठी प्रयोग वर्षभरातले सर्व करण्याच्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि सर विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही नक्कीच त्या ठिकाणी ग्वाही देतो की विद्यार्थी सर्व प्रयोग जे आहेत ते यशस्वीरित्या भाषण करण्यासाठी उभा राहिलेलो नाही, तरी पण माहिती तुम्हाला देणार आहोत। तर ठिकाणी तास भरायचे, तर काही ठिकाणी काही बघा आता सरांनी मला सांगितलं की मुलांच्या बद्दलचं उदाहरण दिलं, कोणतं उदाहरण दिलं? ॲपलच पडते खाली, मग ते पडत नाही का? आंबा का पडतो?
कारण ते वाऱ्याचा फोर्स ऍड झाल्यानंतर याच्यावर ते न्यूटनचं घडलं आहे. तर एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन हे विरुद्ध होतं आणि हे रॉकेट आणि इतर रॉकेट आकाशात जायला मदत करतात. कॅथोड आणि ॲनोड हे या ॲक्शन प्रमाणे दाखवलं होतं जे या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस याला म्हणतात. हे पहा ज्या ठिकाणी कॅथोड आहे तिथं हायड्रोजन म्हणजे H+ आयन गोळा होतात आणि जिथे ॲनोड आहे तिथे OH- आयन तयार होतात आणि हायड्रोजन आणि OH म्हणजे ते वेगवेगळे होतात आणि मोठे इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. तिथे वेपर्स निघतात OH आणि हायड्रोजन आयन्स. जेव्हा व्हॅक्यूम तयार होतो त्यामध्ये तेव्हा हा किंवा एक्सपांड होतो आणि जेव्हा एअर प्रेशर त्यात एअर जाते तेव्हा तो एक्सपांड होत नाही कारण व्हॅक्यूम तयार झाल्यामुळे आतमध्ये जी हवा आहे ती तिला एक्सपांड करते. पूर्ण वेव्ह पाहू शकतो म्हणजे आता साऊंड वेव्ह असते ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आणि रिफ्रॅक्शन करत असते त्या आपण या माध्यमातून बघू शकतो. जी वेव्ह असते ती जेव्हा